2009 पासून आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि मग बाप रे बाप, डोक्याला ताप, दोघात तिसरा, आता सगळं विसरा, नो प्रॉब्लेम, चिनू, गुलदस्ता, वॉन्टेड बायको नंबर 1 या सिनेमांमधून ती आपल्या भेटीला आली। त्यानंतर मग तिनं काही साऊथ फिल्म्सही केल्या। नितीन देसाईंच्या चितोरी राणीमध्येही तिनं भूमिका केली। BA MA इन इंग्लिश लिटरेचर, बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग अँड टेलिव्हिजन असं शिक्षण घेता घेता तिनं आपल्या अभिनयाची आवडही चांगल्या पद्धतीनं जपली आहे। इतकंच नाही तर ड्रामा अँड एज्युकेशन या विषयावर आता ती PhD ही करणार आहे। मात्र आज ती आपल्यासोबत आहे ते बर्नी या सिनेमामुळे। जोगीण कादंबरीवर आधारित असलेल्या सिनेमात तिची प्रमुख भूमिका आहे, ती आहे तेजस्विनी लोणारी। तेजस्विनी, सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत आम्ही तुमचा अभिनय पाहिलेला आहे, पण आज जे पाहणार आहोत ते एक वेगळं कौशल्य आम्ही पाहणार आहोत। बातम्या कशा तुम्ही देता आहात, प्रेक्षकांपर्यंत नेता आहात ते आम्ही पाहणार आहोत। मात्र तुमचं स्वागत केल्यानंतर आधी आपण बातम्यांकडे वळूया आणि मग तुमच्या शुअर, थँक्यू। बाईकवर स्टंटबाजी करणं कधी कधी कसं महागात पडू शकतं हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय। मुंबईत मरीन ड्राईव्हला एक तरुण बाईकवरही स्टंटबाजी करत होता। कधी बाईकवर उभं राहा, कधी दोन्ही पाय एका बाजूला घेऊन बस, असे प्रकार तो करत होता। त्याच्या मागून येणाऱ्या त्याचा मित्र या स्टंटचा व्हिडिओ शूट करत होता। हा तरुण पेट्रोलच्या टाकीवर बसला आणि दोन्ही पायांनी हँडल पकडून दिशा आणि वेग कंट्रोल करत होता। मात्र अचानक त्याला बॅलन्स बिघडला, प्रचंड वेगात असलेली बाईक घसरली, तो पडताच व्हिडिओ शूटिंगही बंद झालं। या तरुणाचं पुढे काय झालं हे कुणालाच माहिती नाही। सोमवारी रात्री हा प्रकार घडला असं सांगितलं जातं, मात्र याला कुणाचाही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही। या स्टंटबाजींना चाप लावायचा तरी कसा, हा प्रश्न पोलिसांनाही पडलाय। गेली 1.5 वर्षे दिघावासियांची लढाई सुरू आहे। 25 ते 30 हजार लोक बेघर होण्याच्या मार्गावर आहे। 94 इमारतींना MIDCने नोटीस बजावल्या आहेत। हायकोर्टात अनेक सुनावण्या होऊनही राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने हायकोर्टाने कठोर भूमिका घेत बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले। त्यामुळे ऐन पावसात आणि शाळा सुरू होण्याच्या काळात आम्ही जायचे कुठे असा सवाल दिघावासीय करत आहेत। कॅम्पा कोलाला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय असा एक सवाल दिघावासीय विचारतायत। पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी। मान्सून गोव्याच्या वेशीवर आलाय, त्यामुळे अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात येणार आहे। कोकण पासून अगदी हाकेच्या अंतरावर पाऊस येऊन थांबलाय। आता कुठल्याही क्षणी तो कोकणात धडकेल। पावसाची हीच गती आणि एनर्जी कायम राहिली तर यंदा मान्सूनची गाडी राज्यात जोरात धावेल अशी शक्यता आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। पश्चिम किनारपट्टीवर गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून पूर्व सरी बरसत असल्या तरी गोव्याच्या वेशीवर मान्सूनचं आगमन झालंय, त्यामुळे गोव्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात घाबरायची गरज नाही। पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीला तात्काळ इंडियन आर्मी मदतीला धावणार। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान सज्ज असणार आहेत। BMC पहिल्यांदाच अशा प्रकारचे नियोजन करते। पाहुयात एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मान्सून राज्याच्या वेशीवर आलाय, त्यामुळे पावसासाठीची तयारी करायचे हे दिवस। वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्यांची बाजारात गर्दी झाली आहे, त्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघ कुचिक यांनी। झी24 तासाचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना मराठी संपादक परिषदेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मिळाल्याबाबत लालबागमधील गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर निरगुडकर यांचं चित्र रेखाटत त्यांना अनोखा शुभेच्छा दिल्या। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।